2 मिनिटात सुरू करतोय लेक्चर मी. विद्यार्थी जॉईन होत आहे.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आवाज येतोय माझा? आवाज येतोय? हो. हो सर, येतोय हो आवाज. सर. हा. बघा, आपण मागे एकदा परिसर अभ्यासाच्या अनुषंगाने चौथीच्या नोट्स पाहिल्या होत्या, पाचवीच्या पाहिल्या होत्या. तर सहावीच्या ज्या नोट्स आपण अभ्यासणार आहोत याच्यामध्ये दोन गोष्टी होतील. परिसर एकचा अभ्यास होईल, पेपर एकचा, आणि ज्यांचा पेपर दोन आहे तर त्याच्यामध्ये इतिहासाचा अभ्यास होईल. तर दोघांसाठी या नोट्स महत्वाच्या आहेत. हा भाग झालेला नव्हता ना आपला? भारतीय उपखंड आणि इतिहास झाला होता का हा? नाही, हा नव्हता. नाही सर, नाही. नाही नाही, बरं ठीक. थोडं मला म्हणजे घशाला थोडा त्रास आहे माझ्या. तर कोणी वाचन करतं का? नंतर मी एक्सप्लेन करून सांगेलच तसं मी. आहे कोणाला शक्य वाचन करणं आता? हॅलो, आवाज येतोय माझा? आवाज येतोय का? हो येतोय सर. वाचन करतं कोणी? बघा, भारतीय उपखंड आणि इतिहास. इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी. आता बेसिकली आपला स्वतःचा जरी आपण इतिहास अभ्यासायचं ठरलं तर भूतकाळात काय काय घटना झाल्या तर त्या घटनांची आपण क्रमवार मांडणी मानतो. उदाहरणार्थ, माझा जन्म कधी झाला, माझे आई वडील कोण, मग मी बालपणी कोणत्या शाळेत होतो, माध्यमिकला कोणत्या शाळेत होतो, मग मी कशामध्ये अचिव्हमेंट केली, ह्या सगळ्या घटना. मग माझं लग्न झालं, मग लग्न कधी झालं, कोणाबरोबर झालं, बरोबर की नाही, आता स्थिती काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा जोडतो ती घटनांची सुसंगत मांडणी असते. आणि ही जी घटनांची सुसंगत मांडणी असते, ही जी घटनांची सुसंगत मांडणी असते त्या सुसंगत मांडणीलाच आपण इतिहास असं म्हणतो. तर इतिहासाचे चार प्रमुख आधारस्तंभ आहेत: स्थल, काल, व्यक्ती आणि समाज. हे इतिहासाचे चार चार प्रमुख आधारस्तंभ आहेत. तर कुठले कुठले? स्थळ, काळ, व्यक्ती आणि समाज. हे चार प्रमुख स्तंभ आहेत. परीक्षेला जर प्रश्न आला इतिहासाचे चार प्रमुख आधारस्तंभ कोणते, तर स्थळ, काळ, व्यक्ती आणि समाज, एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे, या चार घटकांशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकतो, लिहिला जाऊ शकत नाही. इतिहास आणि भूगोल यांचे अतूट नाते आहे. भौगोलिक परिस्थिती इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करत असते. आहार, वेशभूषा, घरबांधणी, व्यवसाय इत्यादी गोष्टी बऱ्याच अंशी आपण राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर अवलंबून राहतात. तुम्ही जर कोकणात राहिलात तर मग तुमचं जेवण भात आणि मासे असेल, तुमची कोळी बांधवांसारखी वेशभूषा असेल, घराची बांधणी उतरत्या छपराची घरं असतील का अशी असतील, तर त्याची वेगवेगळी कारणं आहेत. त्याची कारणं का वेगवेगळी आहेत, तर याचं महत्वाचं कारण असं असतं की तिथे बारामाही पाऊस किंवा तिथे येणारा पाऊस जास्त प्रमाणात असतो. मग तिथला व्यवसाय काय, तर मासेमारी. म्हणजे या ठिकाणी आपण जर काही गोष्टी लक्षात घेतल्या तर हे का दिसून येत आहे आपल्याला, तर भौगोलिक वैशिष्ट्यांवर अवलंबून असते. आपण राहतो त्या प्रदेशातील हवामान, पर्जन्यमान, शेतीतून मिळणारे पीक, वनस्पती, प्राणी ही आपली जगण्याची साधने असतात. जगण्याच्या साधनांची मुबलकता जिथे जास्त असेल तिथे मानवी वस्ती, मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करत असतो. या वस्त्यांचे ग्राम वसाहती आणि नगरी यामध्ये रूपांतर होत असते. आपला भारत देश विस्ताराने मोठा आहे. उत्तरेला हिमालय, पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. हे तुम्हाला सांगायची गरज नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर भारताची जी बेटं आहेत त्यामध्ये अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप ही बेटे वगळता उरलेला प्रदेश भौगोलिक दृष्ट्या सलग आहे.
कारण अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप हे भारताला अटॅच नाही आहेत, म्हणजे भारतीय उपखंडामध्येच आहेत. जसं कसं दोन राज्य जोडलेली असतात किंवा काही बेट, आता उदाहरणार्थ दादरा दमण नगर हवेली जे आहे, तर हे कसे जोडलेले आहेत गुजरातशी महाराष्ट्राशी, तसं या पद्धतीमध्ये जर आपण विचार केला तर भारताचे अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप ही बेटे वगळता उरलेले प्रदेश भौगोलिकदृष्ट्या सलग आहे. प्राचीन भारताचा इतिहास शिकत असताना आपल्याला हा भूप्रदेश लक्षात घ्यावा लागतो. त्याचाच उल्लेख आपण प्राचीन भारत असा करणार आहोत. आजचे पाकिस्तान आणि बांगलादेश हे 1947 पूर्वी भारताचा भाग होते. भारतीय इतिहासाच्या जडणघडणीचा विचार केला असता 6 भूप्रदेश महत्वाचे ठरतात. तर भारताची जी जडणघडण आपण पाहिली तर त्यामध्ये 6 घटक महत्वाचे आहेत. एक आहे हिमालय, दुसरा आहे सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा या नद्यांचा मैदानी प्रदेश, थरचे वाळवंट, दख्खनचे पठार, समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश आणि समुद्रातील बेटे. हिमालय, सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश, थरचे वाळवंट, दख्खनचे पठार, समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश, समुद्रातील बेटे. आता हिमालय जो आहे तर हिंदकुश आणि हिमालय पर्वतामुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला जणू एक अभेद्य भिंतच उभी राहिलेली आहे. आता लक्षात ठेवायचंय, ही जी अभेद्य भिंत तयार झाली भारतीय उपखंडाच्या उत्तरेला, ती कोणामुळे, तर हिंदकुश आणि हिमालय पर्वतामुळे. या भिंतीमुळे भारतीय उपखंड मध्य आशियातील वाळवंटापासून अलग झालेला आहे. मात्र हिंदकुश पर्वतातील खैबर, बोलन या खिंडींमधून जाणारा खुष्कीचा व्यापारी मार्ग आहे. मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी तो जोडलेला होता. चीन पासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशात जाणारा हा मार्ग रेशीम मार्ग म्हणून ओळखला जातो, कारण या मार्गावरून पश्चिमेकडील देशात पाठवलेल्या जाणाऱ्या मालांमध्ये रेशीम हे प्रमुख होते. हा झाला पहिला भाग. आपण 6 घटक जे अभ्यासतोय त्यातला पहिला भाग पाहिला. त्यामध्ये पहिला आहे हिमालय. आता दुसरा आहे सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा. सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश. सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा या 3 मोठ्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या यांच्या खोऱ्यांचा हा प्रदेश आहे. हा प्रदेश पश्चिमेकडे सिंध, पंजाब पासून पूर्वेकडे सध्याच्या बांगलादेश पर्यंत पसरलेला आहे. भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी हडप्पा संस्कृती आणि त्यानंतरची प्राचीन गणराज्ये आणि साम्राज्ये याच प्रदेशात उदयाला आलेली आहेत. आता 2 गोष्टी आहेत, प्राचीन नागरी हडप्पा संस्कृती आणि त्यानंतरची प्राचीन गणराज्य आणि साम्राज्य याच प्रदेशात उदयाला आलेली आहेत. आता पुढे आहे थरचे वाळवंट. थरचे वाळवंट कोणत्या 3 राज्यांमध्ये पसरले असा जर प्रश्न आला तर हा भूगोलाचा प्रश्न होऊ शकतो, परिसराभ्यासिकचा प्रश्न होऊ शकतो. त्यामध्ये राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या भागांमध्ये पसरलेला आहे. त्याचा काही भाग आजच्या पाकिस्तानामध्ये आहे. उत्तरेला सतलज नदी, पूर्वेला अरवली पर्वतांच्या रांगा, दक्षिणेला कच्छचे रण, पश्चिमेला सिंधू नदी आहे. हिमाचल प्रदेशात उगम पावणारी घग्गर नावाची नदी थरच्या वाळवंटामध्ये जाऊन पोचते. पाकिस्तानात तिला अकरा या नावाने ओळखतात. तर घग्गर नावाची जी नदी आहे हे लक्षात ठेवा. तिचं उगमस्थान काय आहे, घग्गर, आणि ही कुठे पोहोचते, पाकिस्तानामध्ये. तर तिला हकरा या नावाने ओळखलं जातं. पुढे आहे राजस्थान आणि पाकिस्तान मधील हकराचे पात्र आता मात्र
कोरडे पडलेले आहे. त्या कोरड्या प्रदेशात हडप्पा संस्कृतीची स्थळे विखुरलेली आहेत. परीक्षेला जर प्रश्न आला हडप्पा संस्कृतीची स्थळे कुठे विखुरलेली आहे, तर घग्गर नावाची नदी, जिला हकरा म्हटलं जातं पाकिस्तानमध्ये, तर तिच्या पात्रामध्ये विखुरलेली आहेत. तिसरा भाग आहे दख्खनचे पठार. एका बाजूस पूर्व किनारा, दुसऱ्या बाजूस पश्चिम किनारा यामध्ये असलेला भारताचा भूप्रदेश दक्षिणेकडे निमुळता होत जातो. त्याच्या पश्चिम बाजूला अरबी समुद्र, दक्षिणेला हिंदी महासागर आणि पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. आता लक्षात ठेवायचं आहे, भारताचा जर आपण विचार केला तर पश्चिम बाजूला काय आहे? अरबी समुद्र आहे. दक्षिणेला काय आहे? हिंदी महासागर आहे. आणि पूर्वेला काय आहे? बंगालचा उपसागर आहे. तर या पद्धतीने लक्षात ठेवायचं. 3 बाजूंनी पाण्याने वेढलेला हा भूभाग समुद्रात घुसलेल्या एखाद्या त्रिकोणी सुळक्यासारखा दिसतो. अशा भूप्रदेशाला द्वीपकल्प असं म्हणतात. आता भारताला काय झालं? तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलंय. पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंदी महासागर. हा एखादा भाग कसा समुद्रामध्ये घुसलेल्या एखाद्या त्रिकोणी सुळक्यासारखा दिसतो, म्हणून त्याला द्वीपकल्प म्हणतात. म्हणून भारत हा द्वीपकल्प आहे. भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. दख्खन पठाराच्या उत्तरेकडे सातपुडा आणि विंध्य पर्वतांच्या रांगा पसरलेल्या आहेत. त्याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वत रांगा आहेत. त्याला पश्चिम घाट असेही म्हणतात. आता यामध्ये पश्चिम घाट महत्वाचा आहे आपल्यासाठी. सह्याद्रीच्या पश्चिम पायथ्याशी कोकण आणि मलबरच्या किनारपट्टीचा प्रदेश आहे. दख्खन पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना पूर्व घाट असे म्हटले जाते. या पठारावरील जमीन सुपीक असून तिथे हडप्पा संस्कृतीच्या नंतरच्या काळात अनेक कृषीप्रधान संस्कृती नांदत होत्या. मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वाधिक मोठे साम्राज्य होते. दख्खनच्या पठाराचा समावेश या साम्राज्यात झालेला होता. मौर्य साम्राज्यानंतरही अनेक छोटी मोठी साम्राज्ये होऊन गेलेली आहेत. पुढे आहे समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश. प्राचीन भारतात हडप्पा संस्कृतीच्या काळापासून पश्चिमेकडील देशांशी व्यापार चालत असे. हा व्यापार सागरी मार्गाने केला जाईल. त्यामुळे भारतातील समुद्र किनाऱ्यावरील बंदरातून परदेशातील संस्कृतीशी आणि लोकांशी भारताचा संपर्क आणि देवाणघेवाण होत असे. नंतरच्या काळात खुष्कीच्या मार्गाने म्हणजेच जमिनीवरून व्यापार आणि दळणवळण सुरू झाले, तरीही सागरी मार्गाचे महत्व कायम राहिले. पुढे आहे समुद्रातील बेटे. अंदमान आणि निकोबार ही बंगालच्या उपसागरातील भारतीय बेटे आहेत. लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा समूह अरबी समुद्रामध्ये आहे. प्राचीन काळच्या समुद्री व्यापारात या बेटांचे स्थान महत्वाचे असावे. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी म्हणजे तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक. पुन्हा एकदा सांगतो, प्राचीन काळात समुद्री व्यापारात या बेटांचे स्थान महत्वाचे असावे. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी म्हणजे तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक. या पुस्तकात भारतीय बेटांचा उल्लेख आहे. हे पुस्तक एका अनामिक ग्रीक खलाशाने लिहिलेले आहे. बघा, यामध्ये या पुस्तकात भारतीय बेटांचा उल्लेख असून हे पुस्तक एका ग्रीक खलाशाने लिहिलेले आहे. काय नाव आहे पुस्तकाचं? पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी, तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक. पुढे आहे भारतीय उपखंड. हडप्पा आणि मोहनजोदडो ही शहरे आजच्या पाकिस्तानमध्ये आहेत. अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका आणि आपला भारत देश मिळून तयार होणारा भूभाग दक्षिण आशिया या नावाने ओळखला जातो. याच भूभागातील भारत देशाचा विस्तार आणि महत्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असे म्हणतात. भारतीय उपखंड कशाला म्हणतात ते इथे दिलेलं आहे.
हडप्पा संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात झालेला होता. चीन आणि म्यानमार हे आपले शेजारी देश दक्षिण आशियाचा किंवा भारतीय उपखंडाचा हिस्सा नाही. कोणी वाचतं का प्लीज? वाचन करतं कोणी? मला थोडा बोलायला त्रास होतोय. इथून वाच. हडप्पा. हडप्पा संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने भारतीय उपखंडांच्या वायव्य भागात झालेला आहे. चीन आणि म्यानमार हे आपले शेजारी देश दक्षिण आशियाचा किंवा भारतीय उपखंडाचा हिस्सा नाहीत. तरीही प्राचीन भारताशी त्यांचे ऐतिहासिक संबंध आले होते. प्राचीन भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात त्यांचे महत्त्वाचे स्थान आहे. इतिहासाची साधने. आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या अनेक वस्तू आजही अस्तित्वात आहेत. त्यांनी कोरून ठेवलेले विविध लेख आपल्याला सापडले आहेत. याशिवाय चालीरीती, परंपरा, लोककला, लोकसाहित्य, ऐतिहासिक कागदपत्र यांच्या आधारे आपल्याला इतिहास कळतो. या सर्वांना इतिहासाची साधने म्हणतात. इतिहासाची साधने 3 प्रकारची आहेत. 1. भौतिक साधने. 2. लिखित साधने. 3. मौखिक साधने. पहिलं, भौतिक साधने. दैनंदिन जीवनात माणूस विविध प्रकारच्या वस्तू वापरत असतो. पूर्वीच्या माणसाने वापरलेल्या अनेक वस्तू आज आपल्याला माहिती पुरवू शकतात. पुरातन वस्तूंमधील खापराच्या तुकड्यांचे आकार, रंग, नक्षी यावरूनही भांडी कोणत्या काळातील असावी याचा अंदाज बांधता येतो. दागदागिने आणि इतर वस्तूंवरूनही मानवी समाजाच्या परस्परांसंबंधीची माहिती मिळते. धान्य, फळांच्या बिया आणि प्राण्यांची हाडे यावरून आहाराची माहिती मिळते. परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की जुन्या काळाचा आहार कसा होता, तर हे कसं काय लक्षात आलं? तर धान्य, फळांच्या बिया आणि प्राण्यांची हाडं जेव्हा उत्खननामध्ये सापडली त्यावरून मग लक्षात येतो. त्यानंतर त्या काळातली भांडी कशी होती, तर त्या काळातले खापराच्या तुकड्यांचे आकार, रंग आणि नक्षी यावर. वेगवेगळ्या काळात माणसाने बांधलेल्या घरांचे आणि इमारतींचे अवशेष सापडतात. या सर्वांच्या सहाय्याने मानवी व्यवहाराची माहिती होते. या सर्व वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना भौतिक साधने म्हणतात. दुसरं, लिखित साधने. अश्मयुगातील माणसाने त्याच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि भावना चित्रांतून व्यक्त केल्या आहेत. हजारो वर्ष उलटल्यानंतर माणसाला लिहिण्याची कला अवगत झाली. माणूस सुरुवातीला प्रतीके, चिन्हे यांचा वापर नोंदी ठेवण्यासाठी करत असे. त्यापासून लिपीचा विकास होण्यास हजारो वर्ष जावी लागली. सुरुवातीच्या काळात खापरे, कच्च्या विटा, झाडाची साल, भुर्जपत्रे यासारख्या साहित्याचा लिहिण्यासाठी उपयोग केला जाईल. अशा साहित्यावरील मजकूर एखाद्या अनुकुचीदार साधनाने कोरलेला असे. अनुभव व ज्ञान जसे वाढत गेले तसतसे त्याने विविध पद्धतीने लेखन करण्यास सुरुवात केली. सभोवतालच्या घडलेल्या घटना, दरबारी कामकाजाचे वृत्तांत इत्यादी माहिती लिहून ठेवण्याची पद्धत त्यानंतर सुरू झाली. अनेक राजांनी आपल्या आज्ञा, निवाडे, दानपत्रे दगडांवर, तांब्याच्या पत्रांवर कोरून ठेवली. कालांतराने वाङ्मयांचे अनेक प्रकार निर्माण झाले. धार्मिक, सामाजिक स्वरूपाचे ग्रंथ, नाटके, काव्ये, प्रवास वर्णने यांचे लेखन झाले. या सर्व साधनांना लिखित साधने म्हणतात. नंतर आहे मौखिक साधने. आता मौखिक साधनांवर प्रश्न विचारला जाऊ शकतो, मौखिक साधने कोणती आहेत? ओव्या, लोकगीते, लोककथा यांसारखे साहित्य लिहून ठेवलेले नसते.
त्यांचा करता अज्ञात असतो ते पिढ्यानपिढ्या जतन झालेले असते. अशा साहित्याला मौखिक परंपरेने जतन झालेले साहित्य असे म्हणतात. ओव्या, लोकगीते, लोककला यांसारखे लोकसाहित्याचे प्रकार यांचा त्यामध्ये समावेश होतो. तर कशा कशाचा समावेश होतो? ओव्या, लोकगीते आणि लोककला अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने म्हणतात. प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा कालखंड हा प्राचीन कालखंड. परीक्षेमध्ये प्रश्न येईल, प्राचीन कालखंड कोणता असतो? तर इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत. म्हणजे कधीपासून? तर अश्मयुगीन काळापासून. तर हा प्राचीन कालखंड आहे. भारतातील अश्मयुगाविषयीची माहिती पुरातत्वीय उत्खननातून मिळते. त्या काळात लिपीचा विकास झाला. इसवी सन पूर्व 1500 पासून प्राचीन इतिहासाविषयीची माहिती वेद वाङ्मयातून मिळते. सुरुवातीला वेद हे लिखित नव्हते. वेद मुखोद्गत करण्याचे तंत्र प्राचीन भारतीयांनी विकसित केले होते. कालांतराने वेदांचे लेखन झाले. वेद वाङ्मय व त्यानंतर लिहिले गेलेले साहित्य हे प्राचीन भारतीय इतिहासाचे महत्वाचे साधन आहे. यामध्ये ब्राह्मण ग्रंथ, उपनिषदे, आरण्यके, रामायण, महाभारत ही महाकाव्य, जैन व बौद्ध ग्रंथ, नाटके, काव्य, शिलालेख, स्तंभालेख, परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने यांचा समावेश यामध्ये होतो. तर कशामध्ये? तर बघा, वेद वाङ्मय आणि जे साहित्य आहे त्याच्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो? ब्राह्मण ग्रंथ, उपनिषदे, आरण्यके, रामायणे, महाभारत ही महाकाव्य, जैन व बौद्ध ग्रंथ, नाटके, काव्य आणि शिलालेख, स्तंभालेख या सगळ्या प्रवाशांची प्रवास वर्णने इत्यादींचा समावेश होतो. ओके. त्यानंतर पुढे आहे, त्याचप्रमाणे सापडलेल्या वस्तू, पुरातन वस्तू, नाणी अशा अनेक भौतिक साधनांच्या मदतीने आपल्याला प्राचीन इतिहास समजतो. पुढे आहे हडप्पा संस्कृती. इसवी सन 1921 मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खनन प्रथम सुरू झाले. म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव मिळाले. या संस्कृतीलाच सिंधू संस्कृती या नावाने ओळखले जाते. हडप्पाच्या दक्षिणेला सुमारे 600 किलोमीटर अंतरावर सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहनजोदडो येथे उत्खनन झाले. हडप्पा आणि मोहनजोदडो या दोन्ही स्थळांच्या उत्खननातून वस्तू आणि वास्तू यांचे जे विशेष सापडले त्यामध्ये कमालीचे साम्य होते. याचा अर्थ असा होतो की हडप्पा आणि मोहनजोदडो ही दोन्ही स्थळं एकमेकांना जोडलेली असावीत किंवा त्यांच्यामध्ये देवाणघेवाण होत असावी. त्यामध्ये हा प्रश्न बऱ्याच एक्झाम मध्ये विचारला जातो. धोलविरा, लोथल, कालीबंगम, दायमाबाद इत्यादी ठिकाणीही उत्खननात अशाच प्रकारचे अवशेष सापडले आहेत. हडप्पा संस्कृतीच्या लोकांची घरे, इतर बांधकाम प्रामुख्याने भाजक्या विटांची होती. काही ठिकाणी कच्च्या विटा, दगडांचा वापरही बांधकामासाठी केला जाईल. मधोमध चौक आणि त्याभोवती खोल्या अशा प्रकारची घरांची रचना असेल. घरांच्या आवारात विहिरी, स्नानगृहे आणि शौचालये असत. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत जवळपास आपण बरेच मुद्दे कव्हर केले. थोडा बोलायला त्रास होतोय म्हणून हे पहिलं अर्धा तास आपण घेतलं आणि पुन्हा 4:30-5 वाजता किंवा संध्याकाळी 40 मिनिटांचं अजून एक लेक्चर घेतलं जाईल. ओके. सो तेवढं तुम्ही समजून घ्याल ही अपेक्षा व्यक्त करतो. हो सर.